शहरासह देशभरात हजरत मोहम्मद पैगंबर जयंती अर्थात ईद ए मिलाद उत्साहात साजरी झाली. शहर एक खतीब हिसामुद्दीन खतीब यांच्या नेतृत्वात जुने नाशिक परिसरातून पारंपरिक जुलूस मार्गावरून जुलूस ए मोहम्मदिया काढण्यात आला. हजारो मुस्लिम बांधव जुलूसमध्ये सहभागी झाले. मुस्लिम बांधवांनी घरोघरी खीरपुरी तयार करून फातिहा पठण केले. मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या घरी जाऊन प्रसाद स्वरूप नियाजचे सेवन केले. एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. बडी दर्गासह शहरातील विविध दर्गामध्ये जाऊन दर्शन घेतले. ईद ए मिलाद निमित्ताने मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ईद ए मिलाद निमित्त यंदा उत्साहात जुलूस काढण्यात आला. शहर एक खतीब हिसामुद्दीन खतीब यांच्या नेतृत्वात चौक मंडई येथून जुलूसला सुरुवात झाली. तत्पूर्वी देशासह सर्वत्र धार्मिक सामाजिक एकता नांदो, सर्वत्र सुखशांती असू दे, शहर आणि देशावर आलेली सर्व संकटे दूर होऊ दे अशी दुवा करण्यात आली. बागमानपुरा, कथडा, शिवाजी चौक, आझाद चौक, चव्हाटा, बुधवारपेठ, काझीपुरा, मुलतानपुरा, कोकणपुरा, फुले मार्केट परिसर, खडकाळी दूध बाजार, पिंजरघाट मार्गे जुलूस काढण्यात येऊन बडी दर्गा येथे फातिहा आणि दुवा पठण करत जुलूसचा समारोप करण्यात आला. जुलूस मार्गावर ठिकठिकाणी जुलूसचे स्वागत झाले. श्री खत्तिया आणि अन्य धर्मगुरूंचा मुस्लिम बांधवांनी सत्कार केला. दरम्यान जुलूसमध्ये सहभागी बांधवांना खजूर केक अशा प्रकारचे खाद्यपदार्थ वाटप झाले. ईद ए मिलाद निमित्त बडी दर्गा, बागवानपुरा चौक मंडईसह विविध ठिकाणी नियाज आणि पाणीचे वाटप करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा केलेले चिमुकले विशेष आकर्षण ठरले. पोलीस आयुक्त कर्णिक यांनी शहरी खतीब यांचा सत्कार केला. पोलीस आयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी, गजेंद्र पाटील, मीर मुख्तार, अशोक पंजाबी आदी उपस्थित होते. ईद निमित्ताने ईद ए मिलाद निमित्त बडी दर्गा, बागवानपुरा चौक मंडईसह विविध ठिकाणी नियाजही वाटप करण्यात आले. हजारो सर्वधर्मीय भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. जुलूसमध्ये तिरंगा झेंडा फडकावत देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.